स्थापत्यकलेचा दूरदृष्टीचा उत्तम नमुना तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतो. म्हणून हा राजा आज तुम्हाला आम्हाला संस्कार बाधित बांधून ठेवतोय. तो रायगडावरती अजून एक गोष्ट बघायला मिळते. आज अमिताभ बच्चन सगळीकडे टीव्हीला जाहिरात लावतो, घर शौचालय. बरोबर आहे का? कधीतरी रायगडावरती जावा. आता काहीच का मला की मला हत्तीशाह बघायची नाही, मला तोफशाह बघायची नाही, मला 350 वर्षापूर्वी माझ्या राजाने उभारलेलं रायगडावरती शौचालय बघायचं. 350 वर्षापूर्वी रायगडावरती शौचालय महाराजांनी बांधले होते. विष्णेचं डिकम्पोजिशन कसं करायचं त्याचं तंत्र तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतं. एवढी दूरदृष्टी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराज औरंगाबाद म्हणजे आत्ताचा संभाजीनगर या साईडून जात असताना तिथे दौलताबाद नावाचा एक किल्ला, मोठा चकोत किल्ला, इतका भरभक्कम किल्ला की शत्रू जिंकणं म्हणजे अशक्य, तेवढा भरभक्कम किल्ला. पण त्या किल्ल्यात एक खूट होती. त्या किल्ल्याला चारी बाजूनं खंदक आहे आणि खंदकामध्ये मगरी आहेत. जायला न्यायला फक्त एकच दरवाजा आहे. महाराजांनी ते बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं नाही, यात एका गोष्टीची कमतरता आहे. त्यांनी लगेच आपल्या दिवाणांना बोलवून घेतलं. हिरोजी इंदलकरांना सांगितलं, इंदलकर एक खूट आहे याच्यात. बोला ना महाराज. इंदलकर, हा किल्ला कधीतरी बघा. किल्ला बहुत चकोट, जिंकणं म्हणजे त्याला मर्दाचा जिगर पाहिजे. पण इंदलकर, या किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे. यदा कदाचित उद्या शत्रूला गड लाभला तर हा किल्ला जायची शक्यता आहे. इंदलकर, स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला दुसरा दरवाजा बांधा. आणि स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला महाराजांनी दुसरा दरवाजा तयार केला. इवन इंग्रज अधिकारी एका ठिकाणी म्हणतो, रायगड एवढा मोठा गड आहे की त्या गडावरती मुबलक अन्न आणि धान्य असेल तर तो एक गड संपूर्ण जगाशी आयुष्यभर लढवू शकतो. एवढा चकोट रायगड किल्ला. त्या किल्ल्याला सुद्धा महाराजांनी दुसरा दरवाजा बांधला. दूरदृष्टी बघा बरं का महाराजांची. त्या दरवाजाला नाव दिलं वाघ दरवाजा. जेव्हा राजाराम महाराज पकडले गेले, जुल्फी खान त्यानं संपूर्ण रायगडला वेढा मारला, त्यावेळी संपूर्ण राजघराणं रायगडावरती होतं. त्यावेळी हे सगळं राजघराणे घेऊन राजाराम महाराज याच जो आपला दरवाजा होता दुसरा, त्या दरवाजाच्या वाटेनं बाहेर पडले. म्हणजे मी असो किंवा नसो, माझ्या नंतर सुद्धा प्रजा सुखरूप राहिली पाहिजे, हे महाराजांचं तंत्र होतं. तुम्हाला माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तब्बल 110 किल्ले बांधले. म्हणजे स्वराज्यात तब्बल 365 किल्ले होते. काय गरज होते हो? काय गरज होती 365 किल्ले स्वराज्यामध्ये आणायचे?